गोखले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मोलाचे विचार या ठिकाणी आम्हाला व्यक्त करायचे, मांडायचे. आजच्या संघर्ष यात्रेच्या सुरुवातीच्या दौऱ्यासाठी उपस्थित असलेले घनश्याम चौधरी आणि नथुभाई नंदुरबारहून आले. नंदुरबार, मयूर बोर्डे जालन्याहून आले. आता रवींद्र इंगळे तरी जवळचे आहेत तुमच्या. अनिल भाऊ साताऱ्यावरून आले. आपला सूर्यभान साताऱ्यावरून आला, नाही दिल्लीहून आला, दिल्लीला पत्रकार होता. अनिल भाऊ साताऱ्यावरून आले. बालवकर तात्या पुण्याहून आले. अमर बारामतीमधून आला. आता बारामती म्हणलं की आपण ऐकत होतो कोणाची बारामती, कारण त्याच्या नावानं आता किती दिवस रजिस्ट्री राहू द्यायची, बरोबर आहे ना. आपली का नाही संघटनेची, शेतकऱ्याची. असे भावांनो सगळे आपले. आता माझ्यासोबत किशनराव कदम आहेत, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील आडकिने आहेत, हरिभाऊ कोंडेकर ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. आणि सगळे का खटाटोप करून घरचे लेकरं बाळ सोडून करून आले भावांनो, ते कुठंतरी आम्हाला एक वेगळा विचार पटला म्हणून बिल्ला लावून आम्ही तुमच्यापर्यंत विचार मांडण्यासाठी आलेलो आहोत. भावांनो, आता प्रत्येक वक्त्यांनी शक्तीपीठ, पीक विमा, आपल्या यावर्षी परिस्थिती आता काका सांगू शकतील. आता पेरणीची काय अवस्था आहे सांगा तुम्ही. आता मृग नक्षत्र राहिले काय, बरोबर आहे. थोडं तरी चिन्ह आहे का सांगा बरं तुम्ही. एक खताचे बियाणाचे रेट काय झाले तर दाम दुप्पट झाले आणि आमच्या शेतीमालाचे निम्म्यावर. आता मला सांगा, तुम्ही काल 2 दिवसात हे बातम्या वाचत असाल. आमच्याही नांदेडचं एक गेलं गेलंय, तुम्हाला माहिती आहे का, बरोबर आहे ना. तुमच्याही बाजूचं एक गेलंय. म्हणजे मला सांगा, आपण रस्ता शेतकऱ्यांनी तुमचे प्रश्न मांडावे लोकसभेमध्ये म्हणून तुम्ही त्याला पाठवलं की नाही. ते तुमचं काही कापसावर, सोयाबीनवर, तुरीवर, हळदीवर, विम्यावर काही बोलाले का शक्तीपीठावर? काहीच नाही. 100 कोटी 50 कोटी त्यातच चालू आहे. याच्या आधी तुम्ही पाहिलं असेल ते याला गेलते, कुठं गेलते, काय भारी काय डोंगूर म्हणू लागले की नाही. म्हणजे यानं पुऱ्याचं बरं चाललंय. फक्त आता आपलं काय झालंय, वाटोळ झालंय कोणाचं, आपलं. कारण आपलं एकत्र नाही. आता मयूरनं सांगितलं म्हणजे सगळ्याच्या संघटना, आता सगळ्याच्या, म्हणजे त्यानं हे सांगितलं की बा या गल्लीचे कुत्रं भुकलं का दुसरं भुकतंय, म्हणजे त्याचाही जोड आहे. मग आता आमचा काय होईना आला. पण मी एक तुम्हाला सांगतो की तुम्ही एवढे जरी बिल्लेवाले असले तरी हे शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे आहात. औरंगजेबाची म्हणा, अफजल खान, सगळ्या फौजा कशा असायच्या, लाखात असायच्या. पण शिवाजी महाराजांचे माणसं किती असायचे, 500 असायचे. कारण ते 1-1 लाख मोलाचे होते. तसे तुम्ही जे आहात ना, कमी असाल तर तुम्ही लाख मोलाचे. भावांनो, प्रश्न शेतकऱ्याचे खूप आहेत. आता ते कसे सोडवायचे तुम्ही पाहिलं असेल. दिल्लीला किती खासदार होतं, 542. 5-5 वर्षाला असे 500 येतात. तुम्हाला नाव तरी माहीत आहेत का सांगा बरं कोणाची. पण राजशेट्टीचं नाव, शेतकरी म्हणलं की कोणाचं नाव येते आणि काय येते. शिवाजी महाराज 1650 ते 1600 किती, 1680, बरोबर आहे ना. किती वर्ष झाले सांगा बरं. आज शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय, महात्मा फुले असतील, बाबासाहेब असतील, याचं नाव घेतल्याशिवाय कोणाचं काही चालतंय का सांगा. का चालतंय. इतिहास हा कोणाचा, वीराचा लिहिला जातो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा लिहिला जातो. आंडू पांडूचा काय लिहिल्या जात नाही. मग तसं आहे बघा, आपण थोडे असू, जे काय समस्या असतील आपण एकत्र येऊन आपण लढू. आणि आता कर्जमुक्ती असेल, आता कर्जमाफी मी कोणाला कधीच म्हणत नाही संघटनेचा कार्यकर्ता. कारण का, माफी ही कोणाला दिल्या जाते, गुन्हेगाराला दिल्या जाते. माफी कोणाला दे, गुन्हेगाराला. आम्ही काय गुन्हेगार आहोत का. अरे आम्ही या काळ्या माईच्या ह्याच्यात कष्ट करतो.
ऊन पाऊस वारा थंडी याच्यामध्ये आम्ही काय करतो, सोनं एक दाण्याचे 1000 दाणे करतो. आपण एक दाण्याचे 1000 दाणे करणारा कोणता कारखाना आहे का? कोणत्याही कारखान्यात लोखंड 1 किलो टाका 900 ग्रामात खिळे मिळतील. साबणाचा टाका, काही कोणत्याही वस्तू टाका आणि बाहेर जो प्रोडक्ट निघतो ते कमीच निघतंय, तेवढा निघत नाही. पण आम्ही, मला सांगा, ज्वारीची पिवशी 5 किलो ज्वारी पेरणी टाळकी ज्वारी 10 क्विंटल तर निघल, 1000 कडबा निघल. कापसाची 400 ग्रामची पिवशी लावली राशीची तर 10 क्विंटल निघतंय, 20 क्विंटल कापूस निघतंय. म्हणजे इथं काय, भांडवलाची निर्मिती या शेतात आहे, याच क्षेत्रात आहे. पण आम्हीच का गरीब आहोत. आता हे का तुम्हाला एक सांगतो, आता हे आजोबा आहेत आपले, याच गावचेत ना आजोबा तुम्ही? कोणत्याही गावचे, बरोबर आहे ना? यांचे लहान होते त्यावेळेस मला सांगा, पेंड खजूर हे तुम्ही खाली की नाही? बरोबर आहे. कापूस, बारका कापूस वेचायचा आणि दुकानावर द्यायचा आणि त्याच्या भारोभार पेंड खजूर खात होते. आता तुमच्या गावात नाही, कोणत्याही गावात आता पेंड खजूर लेकराला माहिती आहे का? सगळ्यात माय घरी जनावर राहत होते, बरोबर आहे. माय रवी लावित होती आणि लहान लेकरू आलं तर ते छटाक पायानं नाही, त्या मडक्यामध्ये रवीच्या हातात असं हे करून त्याच्या भाकरीवर लोण्याचा गोळा देत होते. आता लोणीच माहित नाही, आता माहिती आहेत पर नळडे, बरोबर आहे ना? सांगा बरं, आता तुमच्या नाताला लोणी काय खजूर काय म्हणल्यावर म्हणजे हे कशामुळे आमचं वाटोळं झालंय? आमचं सरकारच्या धोरणामुळे झालंय. आता किती दिवस आम्ही असंच राहायचं? असा कुठंतरी आता शक्तीपीठाचा मार्ग असेल, पीक विम्याचा असेल, कर्जमुक्ती या विषयासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. आता आम्ही का जागृती करायला लागलो? मराठवाडा, विदर्भ आम्ही सगळीकडे फिरणार आहोत. आता उद्या मला सांगा, असं 8 दिवस पाणी नाही पडलं, पाऊस नाही पडला तर किती भयानक परिस्थिती राहणार आहे. चाऱ्याचा प्रश्न राहणार आहे, पाण्याचा राहणार आहे, लेकराबाळाचा राहणार आहे, सगळ्याचे प्रश्न राहणार. त्यासाठी आम्ही हा दौरा केलाय आणि तुम्हीच बहादर आहात, याच्यात काही शंका नाही. कारण का, हे बघा, मला सांगा, तुम्ही बहादर आहात, आम्ही तुमचं प्रथम अभिनंदन करतो आमच्या माणिकपेक्षा. कारण तुम्ही माणिकला मोठं केलंय, तुम्ही जीव लावला माणिकला, लढला तुम्ही. कारण मोठ्या टक्याच्या विरोधात तुम्ही माणिकला दिले. माणिकचं म्हणजे माणिकच्या कुठंतरी तुम्ही कर्तृत्वाची कदर केली, म्हणून म्हणजे सन्मानाचे अधिकारी तुम्ही आहात. आणि नंतर तो टाकलेला विश्वास माणिकनं तुमच्या कामासाठी त्या सभागृहामध्ये जाऊन सार्थपणे करावा. कारण तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी त्यानं झटावं अशी आमची अपेक्षा आहे. भावानं, एक उदाहरण सांगतो आणि माझं भाषण संपवतो. भावानं, तुमच्याच गावासारखं असं एक गाव असते, त्या गावामध्ये बबन्या नावाचा एक पोरगा असतो. दादा, बबन्या नावाचा पोरगा असतो, त्याला थोडीफार इंग्रजी बोलते, थोडीफार इंग्रजी येते, काय फार येत नसती. पण बाकीच्या माणसापेक्षा काय होतं माहिती आहे का, त्याला 10-5 शब्द येतात. त्याच्यामुळे सगळ्यालाच काय वाटतंय की हे पोरग फार हुशार आहे. पण भावांनो, एका दिवशी काय विषय होतो की खराच विद्वान गावात येतो. असा तुमच्यासारखं बैठकीत बसतात आणि काय होतंय, माणसं म्हणतात, अरे बापरे, आता आपला बबन्या तर फार इंग्रजी बोलतोय, चला त्या माणसासमोर नेऊ. बरोबर आहे, त्या माणसाच्या समोर नेतात भावांनो आणि त्या बबन्याला बोल म्हणतात. आता या माणसाला इंग्रजी बबन्याला कळत नाही, वाकडं तिकडं बबन्या काहीतरी बोलतंय. आता त्या खऱ्या विद्वानाला राग येते आणि खाडकन मारून देते त्याच्या कानाखाली. बरोबर आहे, सगळे माणसं परेशान होतात, सगळे माणसं काय परेशान होतात आणि तो विद्वान निघून जातो. मग सगळे त्या बबन्याच्या भोवती बसतात आणि विचारतात, बबन्या काय झालं रे, तुला काऊन मारले त्या माणसानं? भावांनो, या सगळ्या राजकीय पक्षामध्ये जे म्हणजे काय म्हणता येईल, बगळे होतं किंवा नम्री होतं, असा त्याचा एक बबन्या असतो, तोच बबन्या असतो. आणि ते काय म्हणते माहिती आहे का, भावांनो म्हणते, तुम्हाला काय माहिती आहे भले माणसो, इतका शहाणा असून तू या गावात का राहिला म्हणून मारली म्हणते. असं तुम्हाला भावांनो इतकं फसविलं या पक्षानं. आता तरी विचार करा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या चळवळीमध्ये सामील व्हा, एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.